आपल्याला शेंगाची भाजी बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे. कढाई गरम करून घेतलेला आहे. आपल्याला टाकायचे आहे जिरे नाही मोहरी टाकून घ्यायची. मोहरी नंतर टाकायचा आहे कांदा छान असा फ्राय होऊ द्यायचा. कांदा फ्राय झाल्यास टाकायचं टमाटर. कांदा व्यवस्थित असा फ्राय होऊ द्यायचा जरासा. नंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे टमाटर. टमाटर असं छान फ्राय होऊ द्यायचं, मऊ होऊ द्यायचं टमाटर. मस्तपैकी मऊ झाले की दुसरे मसाले टाकून घ्यायचे. जास्त मसाले टाकणार नाही. घरचा काळा मसाला, मीठ, हळद आणि धने पावडर टाकणार आहे. त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं. छान फोडणी बसलेली आहे. आपल्याला टाकून घ्यायचं आहे शेवग्याच्या शेंगा. शेंगा छान असा फ्राय होऊ द्यायच्या तेलामध्ये, मसाल्यामध्ये. आणि मस्तपैकी फ्राय शेंगा झाल्या का नंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं आहे. तर शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आपण. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर छानपैकी असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. मसाले पूर्ण लागू द्यायचे शेवग्याच्या शेंगाला. आणि नंतर टाकून घ्यायचं आहे पाणी. शेंगा छान पैकी फ्राय झालेले आहेत. शेंगा फ्राय झाल्या